नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, HSRP नंबर प्लेटच्या संदर्भात फार मोठी अपडेट आलेली आहे। तुम्हाला माहीतच आहे, भरपूर लोकांच्या ज्या नंबर प्लेट आहे त्या अजून लावण्यात झालेला नाही। त्याच्यामुळे जो वेळ आहे ते वेळ मागितली होती आणि ते वेळेच्या संदर्भात एक परिपत्रक आलेलं आहे, ऑर्डर आलेला आहे। तर जसे की तुम्हाला माहीत असेल 31 मार्चपर्यंत नंबर प्लेट बदलवणे बंधनकारक होते। HSRP नंबर प्लेट लावणे बंधनकारक होते। तर मित्रांनो, आता जी डेट आहे ते वाढलेली आहे, मुदतवाढ मिळालेली आहे। त्या मुदतवाढीच्या संदर्भातलं हे पत्रक आहे। त्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, तुम्ही जे स्लॉट घेत आहात रजिस्ट्रेशन करताना त्या स्लॉटनुसार ॲक्च्युली नंबर प्लेट लागायला पाहिजे। परंतु कालचे मी तुम्हाला काही व्हिडिओ दाखवतो हिंगणा येथील फिटमेंट सेंटरचे। तर भरपूर अशी गर्दी तिथे झालेली होती। स्लॉटनुसार कसल्याही प्रकारचं काम तिथे नव्हतं, कारण की मॅनपॉवर त्यांच्याकडे कमी होता असं त्यांचं म्हणणं आहे। तर तिथे टोकन वाटप होत होता। टोकन वाटप झाल्यानंतर तुमच्या नंबर प्लेट काढल्या जात होत्या। ह्या सर्व प्रोसेसमध्ये म्हणजे तिथंसुद्धा लाईन लागायला लागत होती। ठीक आहे, जवळपास जे काम नंबर प्लेट लावायचं 5 ते 10 मिनटाचं आहे, तिथे तुम्हाला 2 ते 2.5 तास किंवा 3 तास लागत आहे। तर त्याचे व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे, कशा प्रकारचे फिटमेंट सेंटर आहे, गर्दी होत आहे। गर्दी का होत आहे मित्रांनो, तर एकच फिटमेंट सेंटर त्यांनी दिलेलं आहे। MH40 असेल म्हणजे ग्रामीण करता एक आणि सिटी करता एक। तर 5-5, 10-10 किलोमीटरच्या फरकावर हे फिटमेंट सेंटर असणे आवश्यक होते। परंतु सगळ्या लोकांना लाईनीत लागण्याकरता, जे लाईनीत लागण्याचं काम गव्हर्नमेंट करत आहे, त्याच्याकरता एकच विनंती आहे की फिटमेंट सेंटरची संख्या वाढवा। ठीक आहे, कारण की भरपूर असे लोक जे आहेत ते ड्युटी वगैरे सोडून तिथे फिटमेंट सेंटरमध्ये टाईम स्लॉट घेऊनसुद्धा लाईनीत उभे राहत असतात। ठीक आहे, तर ते व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं। त्याच्या अगोदर जे परिपत्रक आहे मुदतवाढीचं ते बघा। तर 20 मार्च 2025चा परिपत्रक आहे आणि विषय होता मित्रांनो 1/4/2019 पूर्वीच्या जुन्या वाहनांचा हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ज्या आहे HSRP आपण ज्याला म्हणतो त्या बसवण्याबाबत। ठीक आहे, संदर्भ होता। ठीक आहे, तो उपरोक्त विषयास अनुसरून दिनांक 1/4/2019 पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनावर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक ज्याला आपण HSRP असे म्हणतो, ते दिनांक 31/3/2025 पर्यंत बसवणे निर्देश देण्यात आलेले होते। म्हणजे ते बंधनकारक होते। त्याच्यानंतर तुमच्यावर जे आहे ते दंड लागणार होता। परंतु आजपर्यंत जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी म्हणजे ज्याला आपण HSRP नंबर प्लेट म्हणतो बसवण्याचे काम फारच कमी झाले असल्याने जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसवण्यासाठी दिनांक 30/6/2025 पर्यंतची मुदतवाढ देण्यात येत आहे। ठीक आहे, म्हणजे जवळपास तुम्हाला आता इथे 3 महिन्याची मुदतवाढ मिळालेली आहे मित्रांनो। तर 30/6/2025 पर्यंत हे तुम्हाला बसून घ्यायचे आहे। ठीक आहे, याच्यानंतर ते दंड वसूल करतील। तरी सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी। तसेच स्थानीय वाहन वितरण, ऑटो रिक्षा किंवा टॅक्सी किंवा बस किंवा ट्रक संघटनांनी बैठक घेऊन याबाबत सर्वांनी अवगत करावे। ठीक आहे, म्हणजे मुदतवाढ झालेली आहे। जर तुम्हाला कोणी 31 तारखेच्या नंतर जबरदस्तीने जर चालन मारत असेल तर तुम्ही हा जे पत्रक आहे ते त्यांना दाखवू शकता, तसे मारणार नाही। ठीक आहे, कारण की मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे। ठीक आहे, तर आता जे व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे ते व्हिडिओ बघा। फिटमेंट सेंटरवर कशा प्रकारे गर्दी होत आहे, फिटमेंट सेंटरची संख्या जी आहे ते वाढवावी अशी गव्हर्नमेंटला विनंती आहे। तर ते फिटमेंट सेंटरची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो। बघा मित्रांनो, हे हिंगणा येथील फिटमेंट सेंटर आहे। इथे माझी 10 वाजताची अपॉइंटमेंट होती। 10 वाजता मी गेलो असता। बघा, इथे ॲक्च्युली जे नंबर आहे ते नंबर लागलेलेच आहे लोकांचे, त्यांनी टोकन वाटायला सुरुवात केलेली होती। तर माझ्या याच्यानुसार मित्रांनो 50च्या वरचा क्रमांक होता, 50 ते 60च्या वरचा। आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता भरपूर अशी जे ड्युटीवालेसुद्धा लोक आहे याच्यामध्ये, ज्यांना कामे आहे ते सुद्धा लोक आहे। ॲक्च्युली आपण जेव्हा फॉर्म भरतो तेव्हा स्लॉट घेत असतो, त्या स्लॉटनुसार इथे कसल्याही प्रकारचं काम चालत नव्हतं। मॅनपॉवर कमी होता त्यांचा, पण त्यांची सुद्धा काही चुकी नव्हती। परंतु याच्यामध्ये फार असा बघा, इथे तुम्हाला बाहेर पण पब्लिक दिसत असेल, सगळे जे आहे ते आपापल्या टायमावर जे नंबर प्लेट लावण्याकरता आलेले होते त्यांनी एक पार्किंग झोन बनवला होता। इथे त्यांचे सगळ्या गाड्या तुम्हाला इथे जमा दिसेल आणि लोक जे बाहेर आहे इथे सगळे ड्रिलिंग वगैरे केली जात होती, तुम्हाला दिसत असेल। आणि ते ड्रिलिंग केल्यानंतर तुमच्या गाडीला नंबर प्लेट बसवली जात होती। या सर्व प्रोसेसमध्ये म्हणजे नंबर प्लेट काढण्यापासून तर ड्रिलिंग करण्यापासून आणि लावण्यापर्यंत 10 मिनिटाचा कालावधी भरपूर होत असतो। परंतु गर्दी जास्त असल्यामुळे इथे काल मला जवळपास 3 घंट्याचा वेळ लागला। ठीक आहे, कारण की
जे स्लॉट आहे त्या स्लॉटनुसार कामं इथे झाली नाही. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघा आपण स्लॉट निवडत असतो, त्या स्लॉटनुसार मग आपण वेळेवर भागदौड करत जात असतो आणि तिथूनच आपण आपल्या ड्युटीला जावं असं आपण बघत असतो. तर परंतु बघा इकडे सगळं तुम्हाला दिसत असेल, भरपूर अशा नंबर प्लेटचं बसवण्याचं काम चालू आहे. मग ते कमर्शियल वाहन असो, आपलं प्रायव्हेट वाहन असो, बाईक असो, स्कूटी असो किंवा कोणतेही वाहन असो, सगळ्या प्रकारच्या नंबर प्लेट इथे एकाच सेंटरवर बसवल्या जात आहे. ठीक आहे. तर जवळजवळ डेट येत असल्यामुळे फिटमेंट सेंटरला सुद्धा गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली ज्या लोकांचे नंबर गेलेले होते, ज्यांची डेट गेलेली होती आणि ज्यांची डेट होती ते सुद्धा लोक आलेले होते, त्याच्यामुळे गर्दी झालेली होती. तर याच्यामध्ये सेंटरसुद्धा वाल्यांचासुद्धा काही चूक नाही, कारण की फिटमेंट सेंटर एकच असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणात इथे गर्दी होत आहे. ठीक आहे. तर बघा जे नंबर प्लेट आहे त्याचे लावताना किंवा खोलताना सुद्धा कधी कधी अडचणी येत असतात, कधी नट वगैरे जंग लागलेलं असतं, त्याच्यामुळे वेळसुद्धा लागतो नंबर प्लेट खोलायला. तर जवळपास समजा गर्दी राहिलीच तर तुम्हाला 3 घंट्याचा कालावधी इथे नंबर प्लेट लावायला लागू शकतो. ठीक आहे. तर जवळपास जे मित्रांनो नंबर प्लेट लावण्याची जी प्रक्रिया आहे ते लवकरात लवकर आता जे डेट वाढल्यामुळे पूर्ण होणार आहे. तरी फिटमेंट सेंटरचे जे आहे ते संख्या वाढवावी एवढीच विनंती. अशा प्रकारे जे आहे फिटमेंट सेंटरवर गर्दी होत आहे, त्याच्यामुळे तुम्ही जर विचार करत असाल की माझा जो स्लॉट आहे त्या स्लॉटवरती जाऊन मी नंबर प्लेट बसून लगेच माझ्या ड्युटीला किंवा माझ्या कामाला वगैरे निघून जाईल, तर त्या भ्रमात राहू नका. तिथे 2 ते 3 तासाचा वेळ तुम्हाला द्यावा लागतो. ठीक आहे. याच्या अगोदर गर्दी नव्हती मित्रांनो, परंतु जशी जशी डेट जवळ येत आहे तशी तशी गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. आणि आता 3 महिन्याची परत मुदतवाढ तुम्हाला मिळालेली आहे, त्याच्यामुळे कसल्याही प्रकारची गर्दी करण्याची आता आवश्यकता नाही. ठीक आहे. तरी फिटमेंट सेंटरची जी संख्या आहे ती वाढवण्यात यावी, कारण की भरपूर लोकांना जो त्रास होत आहे. रोडाचे काम इकडे तिकडे सुरू आहे, त्याच्यामुळे एका कोण्यावरून दुसऱ्या कोण्यावर लोकांना नंबर प्लेट लावायला जावं लागतं. त्यामुळे 5 किलोमीटरच्या आजच्या दायऱ्यामध्ये जे आहे ते फिटमेंट सेंटर देण्यात यावे एवढी गव्हर्नमेंटला विनंती करतो. आणि मित्रांनो जे नंबर प्लेट रजिस्टर आहे ते रजिस्ट्रेशन कसं करायचे त्याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता. त्याची लिंक जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात येईल. अशी काही अपडेट माहिती आणखी आपल्यापर्यंत आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल मित्रांनो. तर व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे आणि जेव्हा आपले मित्रमैत्रिणी किंवा तुमचे जे परिवारवाले असेल त्यांनापर्यंत शेअर करायला विसरू नका, कारण की जे चालन आहे ते चालन आता तुम्हाला 1 ते सारखीच्या नंतर बसणार नाही. ठीक आहे. आणखी काही माहिती आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.